हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लवी इंगळकर. तर आवरलेले आहे माझे सर्व कामं. सकाळचे जे सर्व कामं आहे ते सर्व आवरलेले आहे. आता वाजलेले आहे 11. तर स्वयंपाक व्हायचा आहे. स्वयंपाकामध्ये आज जास्त काही नाही. आज काल मी बाजारात गेली होती, तर तिथून बीट आणलेले होते, कारण भाजीचं आणणार होती, पण आम्ही उद्या आणि परवा तिकडेच आहोत, सासरी जाणार आहे, होळी आहे तर त्यामुळे मी भाजीचं काही आणून ठेवलेलं नाही आणि संध्याकाळसाठी इडलीचं टाकलेलं आहे. त्यामुळे भाजीचं घेण्यात काही फायदा नसता आणि उन्हाळ्याचं लवकर खराब होऊन जातं. फ्रीजमध्ये ठेवलं तरी पण ताजं नाही राहत ना, त्यामुळे मग मी भाजीचं काही आणलेलं नाही. बीट आणले, तर बीटचे पराठे करते. त्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते मी. शान्वी शाळेत गेलेली आहे, अजून यायचीच आहे, तर ती येणार अर्धा एक तासात. आणि तिच्या शाळेत होळी सेलिब्रेशन करत आहे, तर तिने कलर वगैरे नेलेला आहे आणि ते आज हे पण घरी आहे. यांना म्हटलं थांबा मी बीटचा ज्यूस करून देते. काय करते ना, मी बीट जे आहे त्याचा ज्यूस काढून घेते आणि जे उरलेलं आहे त्यामध्ये मी बीटचे पराठे करते. बीटचा जो आहे तो किस करून घेतलेला आहे, कारण पराठे करायचे आहे त्यामुळे सॉफ्ट पाहिजे पूर्ण. तर चिरून जर टाकलं असतं मिक्सरमध्ये, जर पूर्ण ग्रेट जर नसतं तर पराठे लाटताना प्रॉब्लेम येतो. त्यामुळे मग हे किसून घेतलेलं आहे सर्वात आधी. आता हे मिक्सरमधून काढून घेते मी आणि त्याचा ज्यूस सेपरेट करते. यांना प्यायला देते, मी सुद्धा पिते आणि शान्वीसाठी सुद्धा ठेवणार आणि बाकीच्याचे पराठे करते. उरलेला जो हे असते मटेरियल त्याचा मी पराठे करते, ते तुमच्यासोबत शेअरच करते. तर चला, आता मी सर्वात आधी हे मिक्सरमधून काढून घेते. हे जे काढलेलं आहे बीटचा किस आहे आणि यातून मी ज्यूस सेपरेट केलेला आहे. याचे पराठे करणार आणि हे आता यांना प्यायला देणार. हे नाटक तर खूप करते प्यायसाठी, पण माहीत पडते आता. अहो, हे घ्या. तोंड बघा, तोंड कसं करतं. किती कंट्रोल करा तरी चेहऱ्यावर वळा येत आहे म्हटलं. किती कंट्रोल करा, कॅमेरा सुरू आहे म्हणून इकडं वाकडं तोंड करत आहे ना. इतके नाटक करते कॅमेरा सुरू आहे म्हणून. यांची मुलगी सुद्धा तिखट खाते आणि कॅमेरा सुरू आहे म्हणून बीटचा ज्यूस मुकाट्यानं पिला बघा. अरे वा 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 वा, आज जास्त काही बडबड करावी लागली नाही, पटकन ज्यूस घेऊन घेतला. तर मी पण घेऊन घेते. तर चला, आता मी पण घेऊन घेते. आणि तुम्हाला तर माहीतच आहे बीट किती शरीरासाठी किती गुणकारी आहे म्हणून. तर आज ज्यूस पण, आणि नेहमीच असं असते, मी जेव्हा पण बीटचे पराठे केले तेव्हा ज्यूस काढते आणि ज्यूस पितो आम्ही सकाळी सकाळी. आणि नंतर बाकीचं जे उरलेला किस आहे त्याचे पराठे करत असतो. हो का ग, तुम्ही काय होळी खेळले का मस्त शाळेत? हो का? हो का ग? हो का ग, सगळ्यांनी डान्स केला का ग? हो, तू केला? विहान दिसला होता तुला? तुम्ही एका ठिकाणी होते? हो का? तुझ्या डोक्यात वगैरे मस्त कलर आहे ग. कसा कलर लावला? नाही लावला का बरं? खराब होता. अच्छा, तर आता मी यामध्ये एवढाच कांदा टाकते, कारण यांना कांदा आवडत नाही आणि शान्वीला सुद्धा आवडत नाही, त्यामुळे मी एवढाच कांदा टाकते. आणि नंतर मी माझ्यासाठी करेल तेव्हा भरपूर कांदा टाकेल, कारण मला कांदा आवडतो. तर आता यामध्ये टाकते मी मसाले, तिखट, मीठ. तर तिखट जे आहे यामध्ये तिखट सर्वरच पाहिजे, कारण की कसं बीट थोडेसे गुळचट असतात, त्यामुळे तिखट थोडं जरा सर्वरच टाकते मी. आता मी यात टाकते गव्हाचं पीठ. जास्त काही लागत नाही आणि जेवढे सिंपल असते तेवढे चांगले लागतात.
बीटचे पराठे. फक्त तिखट मीठ व्यवस्थित पाहिजे त्याच्या अकॉर्डिंग बीटच्या, कारण बीट गुळचट असतात ना त्यामुळे. तर हे मी छान मिक्स करून घेते. नंतर पाणी लागलंच तर टाकते. तर हे जायसाठी घाई करत होते म्हणून मी इथं पटापट पराठे लाटून घेतले. शानवीचे कपडेसुद्धा काढायचे होते, पण म्हटलं जाऊ दे, तिला कपडे नंतर काढून देते, पहिले पराठे करून घेते आणि त्यांना देऊन देते, कारण ते एकदाचे गेले की यायला बघत नाही. आणि माझी ही पराठ्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कशी नाही कमेंट्स करून नक्की सांगा. आणि खूप सॉफ्ट होतात. कोणी म्हणते आलू टाकावं लागते, असं करावं लागते, तसं काही करायची गरज नाही. सिम्पलमध्ये करा आणि फक्त कणिक जे आहे ना ते चोळताना छान चोळायची आणि मिक्सरमध्ये एकदम सॉफ्ट काढायचं बीट. हे झाले पराठे तयार. आता मी यांना पटकन देऊन देते. आणि माझे पण बीटचे पराठे माझे म्हणजे मी जास्त कांद्याचे केले आणि यांचे कमी कांद्याचे आहे. तर मी बघू शकतो तुम्ही भरपूर कांदा टाकलेला आहे. आणि कोणी कोणी म्हणतात की बीटचे पराठे आलू टाकल्याशिवाय सॉफ्ट नाही होत. ते बघू शकता तुम्ही किती सॉफ्ट झालेले आहे, खूप सॉफ्ट झालेले आहे. आणि नेहमी मी असेच करते, म्हणजे आलू वगैरे टाकायची काहीच गरज नाही. एकदम सिम्पलमध्ये सोपी रेसिपी आहे. झालं आता मी इडलीचं टाकलं होतं काल रात्री, तर ते काढून तांदूळ घेतलेले आहे आणि 1 वाटी थोडीशी जास्त डाळ टाकलेली आहे उडदाची, आणि यात थोडेसे मेथी दाणे टाकलेले आहे. पुष्कळ तुम्ही तरंगत आहे. तर हे आता मी मिक्सरमधून काढून घेते बारीक. तर यामध्ये ना मी पोहे टाकले होते. जाड पोहे किंवा पातळ पोहे, कोणचे पोहे चालतात. तर थोडेसे वाटीभर नाही, थोडेसे असले तरी होऊन जाते. पोहे टाकले आणि ते मिक्सरमधून बारीक काढून घेतले. त्यामुळे ना इडली खूप सॉफ्ट होते आणि वेगळीच एक टेस्ट लागते पोह्यांमुळे. तुम्ही पण टाकून बघा, खूप छान लागते. आणि मी हाताने फेटून टाकते, त्यामुळे ना फर्मेट लवकर होते. आणि उन्हात झालाय माझं ब्लाऊज शिवून कंप्लीट, म्हणजेच कस्टमरचं. हे बघू शकता, सिम्पल स्लीव्ज आहे आजच्या. आणि आणखी एक शिवायचं आहे. तर आता सर्वात आधी मी स्वयंपाक करून घेते आणि नंतर मग दुसरं ब्लाऊज करते. आज स्वयंपाकात काय इडलीच करायची आहे. शानवी इथे दूध बिस्किट खात आहे. पिल्लू, झोपेतून उठला तू? आता हातपाय वगैरे धुवा, छान फ्रेश हो. तर झाली आहे मी फ्रेश. तर मधात लाईन गेली त्यामुळे ब्लाऊज शिवायला वेळ झाला. आता झालेला आहे कंप्लीट ब्लाऊज. जसं तुम्हाला दाखवले तर इनकम्प्लीट आहे, पूर्ण व्हायचंच आहे. पूर्ण म्हणजे त्याला हुका लावायचे आहे आणि पुन्हा प्रॉपर जे थोडं डिझाईन टाकायचं आहे, मण्यांचं ते टाकायचं आहे. आणि ते झालं. मी तसंच पसारा ठेवला, उचलला नाही, कारण नंतर पुन्हा मी इथे इडल्या पण लावून होऊन जाते आणि सोबतच हे पण होऊन जाते, ब्लाऊज पण शिवून होऊन जाते जेवढं होईल तेवढं. तर म्हणून मग मी ते तसाच पसारा राहू दिला. तो एक साईड असं फक्त ढकलून दिलेला आहे. शानवीला सांगितलेलं आहे, शानवी जात नाही तिथे कारभार करायसाठी. आता मी करते सांबार. तर प्रॉपर जसं सांबार असतो तसं मी करत नाही, कारण तसा पण करता येतो पण करत नाही, कारण की यांना जास्त वेजीस असं तोंडात आलेलं वगैरे चालत नाही. आणि आता मी समजा आणलं पण नाही, कारण की उद्या जाणार आहे मी इथे, जसं तुम्हाला माहीतच आहे वर्धेला जाणार आहे. त्यामुळे आणून ठेवण्यात काही अर्थ नाही आहे, कारण आम्हाला तिथे गेल्यानंतर 2 दिवस लागू शकते, 3 दिवस लागू शकते. तिथे गेल्यावर काही नक्की नाही राहत वापस कधी यायचं राहते, म्हणून मी काय आणून ठेवलेलं नाही. तसंही त्यांना आवडत नाही जास्त वेजीसचं, तर माझं चालून जाते असं सिम्पलवाला सांबार. फक्त टेस्ट सांबारसारखी आली म्हणजे झालं. तर रेडीमेड मसाला टाकते मी, सांबार मसाला जो टाकलेली आहे, कारण आमचूर पावडर नाही आहे जास्त करून, मी आमचूर पावडरच वापरते. पण ऑप्शनल म्हणून थोडीशी कधी चिंच आणून ठेवते. काही पण कधी हे पण करते मी, दहीवडे वगैरे. तर चटणीसाठी चटपट चटणी, जी आई इमलीची चटणी, जे सार असते आपल्यामध्ये म्हणते, ते करून ठेवते करते. त्यामुळे मी आणून ठेवलं होतं चिंच. तर आज पावडर नसल्यामुळे मी आता चिंचेचा वापर करणार. पीठ बघूया आपलं कसं फर्मेट झालेलं आहे ते. मी अजूनपर्यंत कुकर काही ओपन करून बघितलेला नाही आहे, आतमध्ये आणून ठेवलं मी अंधार पडल्यावर. वाव, बघा जेव्हा मी यामध्ये टाकलेलं होतं तेव्हा कसं होतं आणि आता कसं फर्मेट झालेलं आहे. 1 चम्मच दे पिल्लू.
कसलं फर्मेंट झालेलं आहे. तसं तर उन्हाळ्याचं होतंच, पण एवढ्या कमी वेळात छान फर्मेंट झालेला आहे. बघू शकता. उन्हात नेऊन ठेवलं की लवकरच फर्मेंट होते. असं फर्मेंट झालं तर यात इनो टाकायची गरज नाही राहत, सोडा पण टाकायची गरज नाही राहत. असंच छान इडली सॉफ्ट लागते. तर चला आता मी सर्वात आधी डाळ मांडून देते कुकरमध्ये सांबारसाठी. तर सर्वात आधी इथे मी तुरीची डाळ लावत आहे सांबार बनवायसाठी. तर यात जसं तुम्हाला सांगितलेलंच आहे, जास्त वेजीस टाकणार नाही म्हणून आलू टाकलेला आहे. एक आलू टाकलेला आहे आणि 2 टमाटर टाकले. छान लाल लाल टमाटर होते, ते टमाटर टाकले लाल लाल. जीप काऊन तटकत नाही माहिती नाही का झालं तर. आणि ते हळद टाकलेली आहे आणि त्यातच मी थोडं जिरं वगैरे टाकून देते. आणि हे इडलीचं जे सारण आहे हे थोडं घट्ट वाटत होतं, त्यामुळे यात मी मीठ वगैरे आणि थोडंसं पाणी टाकून फेटून घेतलं. आणि मग इथे इडल्यासुद्धा लावून घेतल्या कुकरमध्ये. आणि कुकरमध्ये जर हे केलं ना तर त्यामध्ये ना म्हणजे एअर पॅक होऊन जाते, त्यामुळे लवकर फर्मेंट होते. तर जास्तीत जास्त करून मी कुकरमध्येच ठेवत असते, गंजात वगैरे ठेवत नाही. आणि सांबारमध्ये टाकायसाठी चिंचची जे भिजू टाकली होती त्याचं मी हातांनी त्या अशी चोळून टाकली आणि नंतर त्याच्यातले जे चिंचुके वगैरे होते ते बाहेर काढले आणि ते गाळून घेतलं. त्याचं जे सार आहे पूर्ण ते काढून घेतलं. आणि नंतर तुम्ही सॉफ्ट इडल्या झालेल्या आहे आणि स्पंजी झालेल्या आहे खूप. बघू शकता आहे बघा. तर इकडे सांबारची तयारी करते. डाळ शिजलेली आहे. तर वरून फक्त मी तडकाच देते याला आणि यात फक्त चिंचेचं थोडंसं पाणी सोडते, बस, बाकी काही नाही. आणि सांबार मसाला वगैरे सर्व याच्यातच टाकते. त्यानंतर यात चिंचेचं जे पाणी केलं होतं आपण ते टाकलेलं आहे आणि उरलेल्या याची मी चटणी करून ठेवणार. तर आणि मीठ चवीनुसार. माझ्या आईचा इथे फोन आलेला होता, नाही सॉरी बाबांचा फोन आला होता, बाबांसोबत बोलत होती मी. आणि ते यात जिरं मोहरी टाकली आणि त्यात कांदा टाकला. आणि कांदा जो आहे तो मी जास्त शिजू नाही देत, जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांबारची रेसिपी दाखवलेलीच आहे. तर कांदा जो आहे तो जास्त शिजू नाही देत. आणि ते तिखट मीठ मसाले जे काही लागते चवीनुसार ते टाकलेले आहे. आणि टाकतच होती फोनवर बोलता बोलता, मला काही समजत नव्हतं. पण छान झाला होता टेस्ट. मी यांना करायला लावलं तर छान झाला होता. आणि कोणतंही काही केलं मी पटकन यांना म्हणते, अहो खाऊन बघा कसं झालं तर. आणि यामध्ये आता तडका टाकून दिला आणि ते आता पुन्हा वरण एकदा उकळू देते. आणि बघा सांबार मसाला टाकायची आठवणच नव्हती राहिली, तर सांबार मसाला टाकला. आणि इकडे कुकरमध्ये इडली लावलेली आहे, तिकडे सांबार होत आहे. तोपर्यंत मी म्हटलं पटकन भांडे घासून टाका. तर चला मी हे बियांसाठी घेऊन देते पटकन. आणि भांडे झालेलेच आहे माझे घासून. तर तसंच आम्ही पण जेवायला घेऊन घेतो आणि नंतर पटकन ब्लाऊज पण कट करायला वेळ मिळाला पाहिजे. तर चला. तर झालं माझं सर्व आवरून इथे जेवायला घेतलं मी. इडली, सांबार आणि पराठा. हा पराठा विहानच्या मम्मीने दिला. मी तिथं विहानसाठी नेऊन दिलं ना इडली सांबार विहानसाठी नेऊन दिला ना. तर स्नेहाताईंनी हे दिलेलं आहे पालकचे पराठे. तर तुम्ही सांबार बघू शकता, याचं कलर पण बघू शकता किती छान रेड कलर आलेला आहे. आणि बघा जास्त वेजीस नाही, काही नाही, फक्त आलू टाकलेला आहे, कांदा, बस, बाकी काहीच नाही. आणि टोमॅटो आहे बस. तर आता चला आम्ही जेवण करून घेतो. आणि यांना विचारते काय हो, पराठा शान्वीसाठी पाठवला आहे ॲक्च्युली, पण शान्वी म्हणते मी पराठा खात नाही, मला फक्त इडली पाहिजे. इडली आणि पिझ्झा सॉस. तिचा पिझ्झा सॉस काही संपत नाही आहे. जेवण झालेलं आहे आणि आवरून पण झालेलं आहे. पूर्ण गॅस ओटा क्लीन करून टाकला, भांडे पण घासून टाकले. आणि आता ब्लाऊज कट करायला बसते. शान्वी खेळत आहे बाहेर. अरे इंजेक्शन देऊ का? इंजेक्शन देतो.
पट्टा पट्टा दे. हे बांधूनच ठेवतो. हे घ्या पट्टा. आता हे पट्टा घ्या. दोरीनं बांधूनच ठेवतोय. पट्टा दे. पट्टा देऊ. तर ब्लाऊज कट करण्याच्या नादामध्ये मी न फिरायला गेलीच नाही. तर मला कसं तरी वाटत होतं मी 11:30 वाजता मग फिरायला गेली. आणि सवय असली की फिरावंच लागते, नाहीतर कसं तरी म्हणजे शरीराला एक हॅबिट असते ना. ब्लाऊज कट करून झालं, मी बांधून ठेवलं. आणि इथे हे ब्लाऊज शिवलं मी अर्धं. हे पण द्यायचं होतं पण मला लक्षातच नाही. हे ब्लाऊज मी शिवलं. आता उद्या सकाळीच लवकर उठून हे ब्लाऊज आधी शिवून घेणार, कारण त्यांना उद्या. तर आता वाजलेले आहे 11 आणि खूप जास्त झोप येत आहे. तर काल रात्री पण मला खूप उशीर झाला झोपायसाठी, 2 वाजले, कारण व्लॉग एडिट करायचा होता. आतासुद्धा काय माहिती मी व्लॉग घेऊन बसते की काय ते एडिट करायला, कारण मला असं वाटते की वेळेची वेळी व्लॉग गेले तर चांगलं राहील. शान्वीला बरं नाही आहे, सर्दी झालेली आहे तिला पण औषध वगैरे द्यायचं आहे. तर आता मी आराम करते, उद्या करीन. आता उद्या सकाळीच लवकर उठून पटपट करून घेईन आणि नंतर गावाला जाईल. तर माझा आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कसं नाही कमेंट्स करून नक्कीच सांगा. आणि चॅनलला तर ते ब्लॉग बघण्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल. तर पटापट आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ब्लॉग तुम्हाला कसे वाटतात कसे नाही कमेंट्समध्ये नक्कीच सांगत जा. तर चला बाय बाय. आणि लाईक करायला विसरू पडत होती ना. आता तुला कितीदा सांगते मशीनवर नको चढत जाऊ म्हणून. असं कारभार करत राहते म्हणून नाही का मी हिला आधी झोपून देत असते मशीनवर बसायच्या आधी, आणि नंतर मग मशीनवर बसत असते ब्लाऊज शिवायला.